नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. खरं तर एखादा संपादक अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, पण संपादकाचीच मुलाखत आज मी घेतो आहे. देशोन्नतीचे संस्थापक संपादक प्रकाश भाऊ पोहरे आपल्याला पत्रकार म्हणून माहीत आहेत, पण गेली 40-45 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये त्यांचं योगदान, त्यांनी घेतलेल्या भूमिका ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर जी सिफा नावाची शेतकऱ्यांच्या संघटनांचं नेटवर्क असलेली संघटना आहे, तिचं नुकतीच राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची निवड झाली. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांचे प्रश्न, सिफाची भूमिका आणि काय करायला हवं याच्याबद्दल प्रकाश भाऊंशी मी बोलतो आहे. नमस्कार प्रकाश भाऊ. नमस्कार. काय म्हणता? सिफाचे सचिव म्हणून तुमची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली, याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. तरी सिफा काय आहे आणि काय स्वरूपाचं काम करते? एक लक्षात घ्या हेरम, सिफा म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन. जेवढ्या भारतातल्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्या संघटनाचं नेतृत्व किंवा त्याची शिखर संघटना म्हणून सिफा काम करते. त्याचे बरेचसे त्यांचे सदस्य झाले आहेत. अशा तशा प्रकारच्या भरपूर संघटना याच्यात आहेत. हे संयुक्त किसान मोर्चा यांच्यामध्ये सुद्धा एक 10-15 संघटना जोडलेल्या आहेत. तर असं पद्धतीमध्ये, परंतु सिफाचं एक वैशिष्ट्य आहे की सिफाला भारत सरकारने मान्यता दिलेली असल्यामुळे भारत सरकारच्या या संदर्भातल्या ज्या काही बैठकी होतात, म्हणजे त्याच्यामध्ये मग आपलं हे असेल, CACP असेल किंवा कृषी मूल्य आयोग असेल, यांच्या ज्या बैठकी होतात त्याच्यामध्ये सिफाला सन्मानाने निमंत्रित केलं जातं आणि त्यांची मतं घेतली जातात. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे या संघटनेला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जे शेतीच्या लुटीचं अर्थकारण वगैरे ज्या महत्त्वाचे मुद्दे आजपर्यंत मांडलेत, ते थेट केंद्र सरकार समोर तुम्हाला संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मांडता येतील. हे महत्त्वाचं त्याचे अचिव्हमेंट आहे. पण भाऊ, तुम्ही अशावेळी हे पद स्वीकारताय की शेतकऱ्याची अवस्था अत्यंत भीषण आहे. म्हणजे पंजाबमध्ये आज आपण पावसानं शेतीची किती नुकसान झाली ते बघतोय. हिमाचल असेल, उत्तराखंडमधल्या ढगफोटी असतील, किंवा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये आज मातीच खरवडून गेली. अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं दुःख आपल्याला आज माध्यमातून बघवत नाहीये. आणि तुम्ही ते 40-45 वर्ष या चळवळीत काम करताय. तर हे जे हवामानातले जे टोकाचे बदल आहेत, तर अशा स्थितीमध्ये आज जी शेतकऱ्यांची स्थिती आहे याच्यावर तात्पुरते उपाय काय आणि दीर्घकालीन उपाय काय, काय करायला पाहिजे? तात्पुरते उपाय तर साधा आणि सरळ आहे की सरकारने ज्या पद्धतीने शेतीमध्ये बजेटमध्ये कपात करत नेलेली आहे, मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो. केंद्राचं बजेट आता सध्याच्या घडीला पूर्ण बजेटमधलं पर्सेंटेज जर पाहिलं तर ते साधारणतः 3-3.5% आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र सरकारचं जे बजेट आहे त्यामध्ये केवळ 1.25% म्हणजे 6 लाखाच्या बजेटमध्ये फक्त 9,400 कोटी रुपये हे फक्त कृषीसाठी दिलेला 1.25%. म्हणजे इतकी भीषण अवस्था आहे. त्यामुळे एकतर बजेटची ताबडतोब तरतूद करणे, बजेटमध्ये ते वाढवणे, त्याकरिता जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांनी बोंबाबोंब राज्यात करायला पाहिजे. खासदारांनी दिल्लीत बोंबाबोंब करायला पाहिजे, जी केल्या जात नाही. ही सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे दीर्घकालीन उपाययोजना जर करायचं म्हटलं तर असं आहे की शेतीच्या मधली जी काही दुरावस्था आहे, शेतकऱ्यांच्या जे काही आत्महत्या सुरू आहेत, तर ह्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कारण काय आहे, तर ती कर्जबाजारीपणा. कर्जबाजारी कोण होतोय? शेतकरी की जो 60-65च्या दशकांमध्ये बँकेत डिपॉझिट ठेवत होता. ही सगळी बँकांची मॅनेजर त्या जमान्यामध्ये दिवाळी दसरा झाला, शेतकऱ्यांनी माल विकला की गावखेड्यामध्ये जाऊन तिथे जाऊन हात धरून भीक मागायची, डिपॉझिट द्या, डिपॉझिट द्या. तर आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की डिपॉझिट ठेवणारा शेतकरी आता हा कर्ज काढायला लागला 75-80 नंतर. आणि मग त्याच्यानंतर इतकी अवस्था होऊन गेली की ते कर्ज फेडता येऊ शकत नाही. मग कर्जबाजारी झाला. आणि 2001 पासून या भारतामध्ये शेतकऱ्यांनी अगदी प्रकर्षाने लक्षात येतील अशा पद्धतीने आत्महत्या करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला माहिती आहे की 2001 ते 2007 पर्यंत दैनिक देशोन्नती हा एकमेव पेपर होता की ज्यांनी ह्या सगळ्या आत्महत्यांना रोज वाटच्या फोडली. आम्ही रोज टेबल छापायचो की राज्यामध्ये
काल किती झाल्या, आज किती झाल्या, मागील वर्षी किती झाल्या, एकंदर किती झाल्या. तो विषय तुम्ही राष्ट्रीय स्तरावर नेला. हो, राष्ट्रीय स्तरावर. तुम्हाला बरोबर आठवण राहिली. बरोबर. असं आहे की मनमोहन सिंगांनी हे सगळं पाहून, खरं म्हटलं मी याच्यासाठी धन्यवाद द्यायला पाहिजे आपले धारियाजींना, मोहन धारियाजींना. त्यांना जेव्हा हा विषय समजला त्यावेळेस त्यांनी मला म्हटलं की तुम्ही पंतप्रधानांच्या कानावर हा विषय का टाकत नाही. मी म्हटलं आता माझी काही तेवढी अप्रोच नाही आहे. ते म्हणजे ठीक आहे, मी लगेच हे त्यांच्या कानावर टाकतो, तिथून तुला फोन येईल. आणि मला खरोखर दुसऱ्या दिवशी फोन आला. त्यांनी सांगितलं की हा विषय समजून घ्यायचा आहे पंतप्रधानांना, आपण लवकरात लवकर कधी येऊ शकता. 3 दिवसानंतरची अपॉइंटमेंट मिळाली. मी दिल्लीला गेलो, धारियाजी सुद्धा तिथं गेले, भेटले आम्हाला दिल्लीला. आणि मग एक संयुक्त बैठक झाली. तो 40 मिनिटाची मीटिंग ठरली होती. हे कर्जमाफीची ती पार्श्वभूमी होती खऱ्या अर्थात. हा, बिलकुल. 40 मिनिटाची मीटिंग ठरली होती पंतप्रधानांसोबत त्यांच्या घरी. पण 40 मिनिटाची मीटिंग ही 2 तास 40 मिनिटं चालली. हे वैशिष्ट्य बघा. पंतप्रधानांनी सगळी कामं त्या दिवशी बाजूला ठेवली आणि तो विषय समजून घेतला. त्याच्यानंतर धारियाजींनी त्याच्यावर खूप दबाव आणला की तुम्ही आजच्याच कर्जमाफी जाहीर करा म्हणून. तर मनमोहन सिंगजी अगदी हात जोडून म्हटलं की मला आजच्याच करता येणार नाही, मला याची माहिती घ्यायला पाहिजे की नेमकं राज्याचं कर्ज किती आहे. कारण पोहरे विदर्भाचा विषय सांगताय, परंतु मी काही विदर्भाची कर्जमाफी करणार नाही. मला करायची असेल तर देशाची करावं लागणार आहे पूर्ण. त्यामुळे मला माहिती घेऊ द्या, मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मला ठेवू द्या, मग एक 15-20 दिवसामध्ये करतो. मग त्यांची भेट झाली आणि पण धारियाजींनी पण आग्रह धरला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अट्टहास करून पुण्याला उपोषण मांडलं 8 दिवसाचं. ते फार गाजलं. मग ते उपोषण सोडवायला खूप मंत्री वगैरे पाठवले गेले. शेवटी विलासराव देशमुखांनी ते उपोषण सोडवलं. आणि मग त्याच्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना आश्वासन दिलं होतं, त्याच्या पद्धतीने एक समिती स्थापन केली. 8 दिवसात त्या समितीने रिपोर्ट दिला आणि 72,000 कोटीची कर्जमाफी पंतप्रधानांनी जाहीर केली. पण तरीही म्हणजे त्या कर्जमाफीमध्ये तुमचं नक्कीच योगदान आहे. म्हणजे आत्महत्येचा विषय पुढे आणणं आणि कर्ज, पण तरीही आत्महत्या थांबत नाहीयेत. आणि शेतीतल्या परत आधी हवामानाच्या टोकाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर दीर्घकालीन काय करायला पाहिजे. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की एक लक्षात घ्या, कर्जमाफी हा काही उपाय नाही आहे. बरोबर. कर्जमाफी होते म्हणजे ती काही शेतकऱ्यांना खिशात पैसा मिळतो काय, बँकांनाच फायदा, ते पैसा बँकांना मिळतो ना. परंतु तरी कर्जमाफीमुळे देशाचं काही नुकसान होत नाही, बँकांचं काही नुकसान होत नाही, एक लक्षात घ्या. कारण कर्जमाफी जरी झाली तरी तेवढी तरतूद बजेटमध्ये करून तेवढे पैसे बँकांना द्यावे लागतात. खरा तोटा जो आहे तो राईट ऑफचा आहे. राईट ऑफ करणं म्हणजे बँकांना त्यांच्या खात्यातून ते पैसे पुसून टाकतात. पैसा असतो तुमचा माझा ठेवीदारांचा आणि तो पैसा त्याच्यामुळे हे जे आहे हा एक तफावती समजून घेणं गरजेचं आहे. राईट ऑफमुळे देशाचं बँकांचं नुकसान आहे, कर्जमाफीमुळे देशाचं बँकांचं कवडी नुकसान नाही आहे. करायचं काय काय नाही, उपाय असा आहे की ते हे बघा, कर्ज काढायचं कामच शेतकऱ्यांना पडू नये हे पहिली पाहिलं पाहिजे. कर्ज का काढतो, कारण त्याच्या कृषी उत्पादनांना भाव मिळत नाही. एक तफावत समजून घ्या की 1967 साली सोन्याला भाव होता 102 रुपये तोळा, 12 ग्रॅमचा होता त्यावेळेला तोळा. आणि कापसाला विक्रीचा भाव मिळायचा 180 रुपये, गव्हाला भाव मिळायचा 90 रुपये. म्हणजे 1 क्विंटल कापूस विकला तर साधारणतः 22 ग्रॅम सोनं मिळायचं, 22 ग्रॅम. आणि 1 क्विंटल गहू विकला तर साधारणतः 11 ग्रॅम सोनं मिळायचं. आजच्या घडीला परिस्थिती काय झालं याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या ज्या शेतमालाच्या किमती आहेत तशी तुलना जर काढली तर त्या 20 पट वाढल्यात फक्त. आणि नोकरदारांचे पगार जे आहेत ते जवळपास 500 ते 600 ते 1000 पटीपर्यंत, टक्के नाही म्हणत, पटीने वाढल्या. आणि विसंगती संपवायची कशी. नाही, विसंगती संपवायची असं आहे की एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट म्हणजे सरकारला याकरिता लोकांना अगदी निष्ठुरपणे सांगावं लागेल. आणि जी व्याख्या आहे कशाची, महागाईची व्याख्या आहे. कोणाला विचारलं का महागाईची व्याख्या काय म्हणताय महागाईबद्दल, अहो गहू फार वाढला, तांदूळ फार वाढला, टमाटे फार वाढले, कांदे फार वाढले. अरे तुम्हाला फक्त खाण्याच्या वस्तू महागाई दिसते का. इतर वस्तूंबद्दल बोला ना की हा मोबाईल किती महाग झाला, हे सोनं किती महाग झालं, सायकल, गाड्या, इतर लागणाऱ्या वस्तू, हे सगळं महाग झालं, त्याच्याबद्दल लोकांची बोल नसते. सरकारने इच्छाशक्ती दाखवून कठोर भूमिका घेतली पाहिजे. आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरदार जी बोंब मारतात महागाईबद्दल, सरकारने त्यांना हडसावून सांगितलं पाहिजे की तुम्हाला अजिबात हक्क नाही महागाईबद्दल बोला. महागाई भत्ता मिळतो ना, तुला काय येणं देण्याला, आबाळाला विरोध आहे ना. बरोबर.
तुला काय गरजच नाही. परंतु झालं काय की ती महागाईबद्दल बोंब मारायची, महागाई भत्ता घ्यायचा पदरात पाडून, पण परंतु त्याच्या संदर्भात त्याच्यासाठी मिळाला त्याच्यावर तो खर्च करायचा आणि इतर गोष्टींवर खर्च. ही लवाडी आहे, शुद्ध लवाडी आहे. पण भाऊ, त्याला जोडून पुढचा प्रश्न असा की हे मान्य आहे की हे सर्वांनाच मान्य आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत आहेत, पण प्रश्न गंभीर होत आहेत, पण ते प्रश्न उठवणाऱ्या ज्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत या एका व्यासपीठावर येत नाहीत. म्हणजे तुम्ही खूप चांगला मध्यंतरी प्रयोग केला की अकोल्यामध्ये अगदी टिकैतपासून तर सगळे राज्यातले नेते पी साईनाथ सारखे पत्रकार हे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शरद जोशींपासूनची सगळ्या चळवळींचे चढ उतार बघितलेले आहेत. तर एक आवाज जो निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडताय किंवा बांधावर एक मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण व्हायला पाहिजे, तर का म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज का नाही उठत आहे? म्हणजे एकतर संघटनांच्या संदर्भात तुम्ही जो बोलले, मला एकच फक्त म्हणायचं आहे की प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ सोडून दिला पाहिजे. काय झालेलं आहे या संघटनांमध्ये की याच्यामध्ये ज्या पद्धतीने संघटनांचा उपयोग करून राजकारण केल्या जाते किंवा मला राजकारणात काही पदं मिळतात का, तर अशा पद्धतीने हे ठेवून शेतकऱ्यांना केवळ एक कॉज म्हणून यूज केला जातो. एक पहिले समजून घ्या. तर तो एकदा सोडून दिला आणि प्रामाणिकपणे जर सर्व शेतकरी नेते इगो बाजूला ठेवून आता काय झालंय माहितीये का की संघटनाच इतक्या झाल्यात की कोणाचा कोणात पायपोच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जर खोलात गेलं तर दिसतं की त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा काहीतरी आर्थिक तरी स्वार्थ आहे किंवा मग पॉलिटिकल राजकीय तरी स्वार्थ आहे. हा जर सोडला, शेतकरी काय झालेला आहे, उदासीन झालाय. पहिली गोष्ट एक समजून घ्या, शेतकऱ्यांनी म्हणजे मदत केली नाही किंवा शेतकरी संघटित झाला नाही असं म्हणणं चूक आहे. शरद जोशींच्या याच्यामध्ये त्याच वेळेला पहिल्यांदा संघटना आणि हे सगळं विषय आला आणि शरद जोशीने या पद्धतीने शेतकऱ्यांना विषय समजून सांगितला की तुमचा जे दारिद्र्य आहे हे निसर्गामुळे नाही आहे, हे तुमच्या याच्यामुळे मूर्खपणामध्ये किंवा तुमच्या अवैधपणामुळे नाही आहे, तर हे सगळं सरकारी धोरणाचा भाग आहे. हे जेव्हा समजून सांगितलं शेतकऱ्यांना ते पटलं आणि लाखाच्या संख्येने शेतकरी जमा व्हायला लागले. एक लक्षात घ्या, तो काळ होता ना, 5-5, 6-6, 10 लाखाचे शेतकऱ्यांचे मोर्चे निघायचे आणि घरचं भाकरं तुकडा बांधून लोक जायची. त्याच्यासाठी गाड्या आजकाल जशी राजकीय पाठवतात पुढारी, तसं काही जमा केलं जात नव्हते. पण आता शेतकरी पण उतरत नाही, हे पण वस्तुस्थिती नाही. म्हणजे आपण नेत्यांना दोष देऊ जो द्यायचा तो, परंतु सगळ्यांचं एक फीडबॅक घेतलेलं असं लक्षात येतं की बाबा लोकही आता प्रश्नांवर उठायला तयार नाही. दोन गोष्टी आहेत, एक तर तो निराश झाला आहे, हताश झाला आहे, फसवल्या गेला आहे, हे त्याला शल्य आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची अवस्था खरंच इतकी खराब आहे. हे ना एक लक्षात घ्या, आजच्या घडीला बाहेर जर निघायचं असेल घराच्या आंदोलनासाठी किमान 500 तरी रुपये आज खिशात पाहिजे की नाही. नक्कीच. हॉटेलमध्ये जेवायचं, काय खायचं, बसमध्ये जायचं आहे, भाकर तुकडा तो घरून बांधूनही आणेल, परंतु बाकीच्या गोष्टी किमान 500 रुपये तरी पाहिजे की नाही. समजा अकोल्यात यायचं आहे कुणाला, तेही नाहीत रे. इतकी वाईट अवस्था आहे. साधं सरळ आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे का की मी शेतकऱ्यांना फार दोष देणार नाही आहे, मात्र आपली जी आंदोलनाची जी पद्धत आहे ती बदलायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही हे आता सगळ्या जे झालं, कसं काय आंदोलनं केल्याने काही फरक पडत नाही. मला सांगा ना, पंजाबच्या सीमेवर लाखांनी, म्हणजे मी स्वतः तिथे जाऊन आलो, दोन्ही तिन्ही सीमांवर कमीत कमी 5 ते 10 लाख तरी शेतकरी बसले होते आणि 700 शेतकरी गेले आणि त्या 750 शेतकरी मेले. 13 महिने बसले ना, काही कमी नाही बसले. परंतु काय झालेलं आहे माहिती आहे का की सरकार जेव्हा अशा पद्धतीचं निर्दयी असेल, असंवेदनशील असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्यावेळेला आता शेतकऱ्यांच्या मोर्चाने आंदोलनाला हे शेतकरी सरकार काही किंमत देत नाही. आंदोलनाच्या म्हणजे शास्त्रावरचाच विश्वास शेतकऱ्यांचा कमी झाला. दुसरी शस्त्र आपल्या हातात घेतली, ते म्हणजे लोकांना जागृत करणे, त्याच्यावर चिंतन करावं, लूट कशी होते ते समजून सांगणे, ती शास्त्रशुद्ध पद्धतीने कागदावर समजून दिल्या गेली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये केवळ शेतकऱ्यांच्या भरोशावर न राहता तुम्हाला न्यायालयाचा सुद्धा सहारा घेणं हे आजच्या जमान्यामध्ये गरजेचं आहे. तुम्ही सीमेवरच्या आंदोलनाचा उल्लेख केला, तर त्या आंदोलनाच्या निमित्ताने एक 2 प्रवाह लक्षात आले म्हणजे शेतकरी संघटनेच्या मतभेदाचे, की एकतर तंत्रज्ञानाचा जो विषय आहे किंवा बाजारपेठेचा जो विषय आहे किंवा वाले बाजाराचा विषय आहे, याच्याबद्दल शेतकरी संघटनातल्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये एक 2 स्कूल ज्याला म्हणू आपण, की 2 प्रकारचे विचार प्रवाह आहेत आणि दोघे त्यांच्या पद्धतीने ते विचार मांडत असतात. तर एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून किंवा अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, तुम्ही जो विषय काढला तंत्रज्ञानाचा, एक लक्षात घ्या, तंत्रज्ञानाला विरोध करण्याचं काही कारणच नाही.
तंत्रज्ञानाला जर आपण विरोध करत असू तर मग या मोबाईलला आपला हात लावायला नको. याच्या संदर्भामध्ये आपण हे जे बोलतोय किंवा आपलं बोलणं ज्या माध्यमातून जातोय त्याला सुद्धा विरोध करायला पाहिजे. तंत्रज्ञानाला विरोधाचं कारण काय आहे? काहीच कारण नाही. माझा विरोध किंवा सवाल या सगळ्या संदर्भामध्ये ज्या काही संघटना तंत्रज्ञानाचा भाव करून आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणतात त्या लोकांना मला फक्त एक साधा सवाल आहे. तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी की कंपन्यांच्या भल्यासाठी हा माझा सवाल आहे. मला तुम्हाला अगदी पुढे जाऊन सांगतो, यांचं जे सध्याच्या घडीला तंत्रज्ञान वगैरे कशासाठी तंत्रज्ञान निघतं, हे ट्रॅक्टरच्या किमती कमी करा किंवा हे फुकट आहे याचा म्हणत नाही. ते त्यांचं सगळं लोकांचं चाललेलं आहे की आम्हाला बियाणे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आम्हाला GM टेक्नॉलॉजी वापरता आली पाहिजे. माझं म्हणणं आहे की ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आहे याचा अंतिम फायदा हा शेतकऱ्यांना मिळाला आहे की कंपन्यांना मिळाला आहे? मी अजून पुढे जाऊन म्हणतो, मला साधं सरळ सांगा, तंत्रज्ञान म्हणजे हायब्रिड आलं पहिले, सगळं पहिले आलं संकरित, नंतर त्याच्यानंतर काय आलं हे आलं H4 वगैरे त्या जमान्यात, नंतर त्याच्यावर आलं की फवारे वगैरे खूप मारावं लागतात म्हणून आता हे चिंता, हे बघा हा आला BT आला. आता BTवर तुम्हाला फवारा मारायची गरज नाही आहे. पण BT लोकांनी घेतली आणि BT घेतल्यानंतर आता BTवरही फवारा मारावं लागत आहे. मग BT नंतर मग आता HD BT घ्या आणि आता हे. तर माझं असं म्हणणं आहे की हे 1965-70च्या काळात जेव्हा तंत्रज्ञान आलं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या रोज 15 आत्महत्या होत होत्या. नंतर मग HD हायब्रिड आलं, मग 15च्या आत्महत्या 10वर आल्या. मग BT आलं, मग त्या 10च्या आत्महत्या 2-3 वर झाल्या आणि आता HD BT लोक वापरतायत, चोर BT म्हणून तरी वापरतायत आणि 0 झाल्या. असं झालंय की नेमकं उलट झालंय. 65-70 साली शेतकऱ्यांच्या अजिबात आत्महत्या नव्हत्या. जसं जसं तो तंत्रज्ञान वापरत गेला तसं तसं तोच्या आत्महत्या वाढत गेल्या. आता हायब्रिड पेरणारा, H4 पेरणारा, त्याचबरोबर मग HD BT वापरणारा आता शेतकरी 15 शेतकरी रोज आत्महत्या करायला लागले. शेती सेंद्रिय न्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? प्रश्नच नाही. का न्यायला पाहिजे? साधा आणि माझा सवाल आहे की शेतकऱ्यांच्या मुळामध्ये आत्महत्या का होत आहेत पहिले एक समजून घेतलं पाहिजे की त्या जमान्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का नव्हत्या, कारण तो गमवत काही नव्हता. उत्पादन खर्च कमी होता, काहीच गमवत नव्हता ना. बियाणं घरचं, शेणखत घरचं, मजुरांना मजुरी ही तो काही देत होता, म्हणजे ज्वारीच्या दरामध्ये तो देत होता. तिथे नेलं पाहिजे. म्हणजे समजा त्या वर्षी पीक त्याचं बोंबललंय पण त्याचं गेलं काही नाही ना. आता काय झालंय की आता बियाणं विकत, रासायनिक खतं विकत, कीटकनाशक, तणनाशक, मजुरांची मजुरी किती वाढली ती बघ. इतकी वाढली नाही मजुरांची की तो माड्या बांधेल त्यात, परंतु तुलनेत मजुरी आता आणि शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. मजूर म्हणजे कापूस वेचायला जर प्रति क्विंटल 12 रुपये 15 रुपये किलो म्हणजे 1500 रुपये त्याचा जात असतील आणि 12,000 रुपये ज्या कापसाला भाव 2 वर्षापूर्वी मिळाला तो कापूस त्याचा जर आता 6-7 विकला जात असेल तो देणार कसं? तर माझा त्याच्यावरचा उपाय काय आहे? उपाय हाच आहे की मग खर्च कमी करत नाही, जा पुन्हा परतीकडे, म्हणजे बाजार आपल्या हातात नाही तर किमान इकडे नाही. आणि काय झालंय की शेतकरी शेतमालाचे भाव पडले काय याचं पहिले सूत्र समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. ते सूत्राचं नाव आहे डिमांड अँड सप्लाय. जर उत्पादन वाढून मार्केटमधला पुरवठा वाढला तर किमती पडतात आणि जर पुरवठा कमी असला आणि मागणी जास्त असली त्या हिशोबाने तर किमती वाढतात. हे आपल्या समोर उदाहरण आहे. एका जमान्यामध्ये महिन्याला फक्त 200 स्कूटर बनवण्याचं वेस्पा स्कूटरला लायसन्स होतं. दिवसाला 200 बनव. डिमांड रोजची 500ची होती. त्याच्यामुळे ती स्कूटर बाजारामध्ये ब्लॅकने विकत घ्यावी लागायची. हे आपल्या समोर उदाहरण आहे. गाडीला 5 वर्ष वेटिंग होतं. पण मग याला जोडून मी असं विचारतो की शेतकरी संघटनांमधला मतभेदाचा एक मुद्दा जो असतो तो सरकारी हस्तक्षेपाचा, की सरकारने हस्तक्षेप करावा की नाही शेतीच्या प्रश्नामध्ये? अजिबात नाही करायला पाहिजे. सरकार समस्या क्या सुलझ आहे, सरकार ही समस्या आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायला सरकारने काय करायला पाहिजे तर अडेवडे पाय घालून जे पाडायचा प्रयत्न सरकार करतं ते बंद करा. म्हणजे काय, अरे बाबा माझ्याकडे आज आमच्या देशामध्ये एवढा गहू पडलेला आहे मग तो एक्सपोर्ट होऊ द्या ना, किमती वाढतील ना. तुम्ही एक्सपोर्ट बॅन करून टाकलं, आलं लक्षात, इम्पोर्ट ओपन करून टाकलं. ज्यांचा दबाव गट आहे त्या लोकांना मात्र तुम्ही संरक्षण देता.
साखर तुम्हाला लोकांना भलं करायचं आणि सरकारला, मग साखर 20 रुपयामध्ये उपलब्ध आहे, येऊ द्या की. पण साखर 20 रुपयात जर आली तर इथला ऊसाचा उत्पादक शेतकरी मरेल, कारखानदार मरतील, आणि सगळे कारखानदार हे राजकीय पुढारी आहेत, म्हणून त्यांनी त्याच्यावर 100% ड्युटी लावली. म्हणजे 22 रुपयाची साखर विदेशातून आली तर ती 44 रुपयात पडेल आणि मग ती मार्केटमध्ये विकणं फिजिबल होणार नाही, इतकी अक्कल त्यांना आहे. मग साखरेसंदर्भात जर तुम्ही धोरण घेत असाल म्हणजे ऊसाच्या शेतकऱ्याला संरक्षण देत असाल, इतर शेतकऱ्यांना का नाही? कापसावर 11% फक्त सबसिडी हे होती. सरकारची भूमिका सरकारने काढून घेतली. हस्तक्षेप करावं की करू नये? अजिबात हस्तक्षेप करू नये, अजिबात हस्तक्षेप. या हस्तक्षेप केल्याने काय होतो, कांदा तुम्ही एक्सपोर्ट बॅन करून टाकला. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही हे याच्या तुम्हाला हस्तक्षेप करायचाच असेल तर मग तुम्ही इतर गोष्टींमध्ये करा ना. डेटा लोकांना महाग पडतोय, मग हस्तक्षेप करा. डेटा हे काही कारखान्यात बसून तयार करतात काय? आफ्टर ऑल हा डेटा म्हणजे काय आहे? काय बरोबर, त्याच्यासाठी काही घालावं नाही लागत मशीन मध्ये. आणि बरोबर, भाऊ शेवटचा मुद्दा की बरीच वळणं तुम्ही बघितली, म्हणजे शरद जोशींच्या आंदोलनातला सुवर्ण काळ बघितला किंवा आत्महत्येच्या काळातली जी विदारक स्थिती ती गावोगाव जाऊन पाहून तुम्ही माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आणली. तुम्ही ज्या सेंद्रिय शेतीच्या बद्दल महाराष्ट्र सरकारने तुमची नेमणूक करून त्याच्याबद्दलही मोठं काम केलं. आता सिपाच्या माध्यमातून काम करणार आणि तुम्ही स्वतःच एक संघटना काढली, किसान ब्रिगेड. हां, तर ती तुम्हाला म्हणजे इतक्या संघटना असताना परत एक वेगळं आपलं एक संघटना का काढावीशी वाटली आणि तिचा काय म्हणजे अजेंडा काय तिचा किंवा काय? बाकीच्या संघटनांच्या डोक्यामध्ये जो गोंधळ आहे तर त्या गोंधळामध्ये कसं आहे माहिती काय की ज्यांना पूर्ण त्यातले बरेचसे शेतकरी नेते असे आहे की त्यांचा शेतीची काही संबंध नाही आहे, अलग लक्षात. आणि काही लोकांचा जो संबंध आहे तो केवळ काही विशिष्ट पिकांपुरता आहे. तर गोष्ट कशी आहे माहिती काय की ज्यांना क्लॅरिटी आहे विचारामध्ये. आमची किसान ब्रिगेड काय म्हणतंय की आम्ही कर्जमाफी वगैरे हे तर मागतच नाही, ती तर घेणं आमचा हक्क आहे, ती तर मिळणारच आहे. आम्ही उलट सांगतोय की तुम्ही आम्हाला कर्जमाफी काय देत आहे, तुम्ही जे लुटले आहेत त्याची आम्ही आकडेवारी शोधून काढली पूर्ण की सरकारने शेतकऱ्यांना 61 लाख कोटी रुपयांनी लुटलाय नुसतं कशामध्ये, जे राज्य सरकारने सुचवलेल्या किमती आहेत आणि दिलेली MSP याच्या दरम्यान, त्याचा जर तुलना तुम्ही याच्यासोबत केली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या तुलनेमध्ये की A2 प्लस FL प्लस C2 आणि त्याच्यावर 50% नफा जे सरकारने मान्य केलंय, ते जर केलं तर ही 61 लाख कोटी 3 पट म्हणजे 180 लाख कोटी होते. एक लक्षात घ्या. तर आम्हाला 180 लाख कोटी तुमच्याकडून घ्यायचे आहेत, तुम्ही काय तुमचे किरकोळ 5,000 50,000 लाख रुपये आमच्याकडून याच्यावर लढणार कसे? याच्या विरुद्ध नाही लढणार. सरकारच्या संदर्भात सरकारकडे जाऊन हे बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्याचा प्रकार आहे. हे लातोके भूत आहेत, बातोचे मानणार नाही. त्यांना जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची लात बसणार नाहीये ना तोपर्यंत हे सरकार ऐकणार नाही. तुम्ही आम्ही आता याचिका दाखल करतो या संदर्भात. मी आतापर्यंत एक लक्षात घ्या ना, जे काही मिळवलं ते याचिकेतून मिळवलं. शेतकऱ्यांना जे लाख रुपये मिळतात ते 2004 साली मी याचिका दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये, त्याच्याद्वारे किमान 1 लाख रुपये मिळतात. आणि त्याच्या असे अनेक निर्णय म्हणजे ते शेतकऱ्यांना आपल्या विजेच्या संदर्भात असतील किंवा या सावकारीच्या संदर्भात असतील, अशी शेवटी कायदे करायला लावले. पण संघटनात्मक काय रस्त्यावरच्या लढाई काय? रस्त्यावरची लढाई तर करावी लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलंय मध्यंतरी की हे जे सरकारला हे कळावं, सरकार काय म्हणत होती की ज्यांना गरजवंतांनाच आम्ही देऊ. मग आम्ही काय केलं की कर्जमुक्तीची आम्ही फॉर्म भरायला गेले. मी कर्जमाफीच्या विरोधात आहे, कारण माफी आम्हाला कोणाला दिली जाते ती चोरांना. शेतकरी काय चोर आहे का? आम्ही काही चोर नाही आहे. हे तुम्हाला आम्हाला कर्जमुक्ती द्यावीच लागेल. आम्ही तो स्वतःला जाहीर करतोय. म्हणून मग आम्ही काय केलं, कर्जमुक्तीचे अर्ज आम्ही सरकारकडे दाखल केले 3 प्रतीमध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून. त्याची पोच घेतली. 2 लाख शेतकऱ्यांनी अर्ज एका महिन्यात भरले. एक लक्षात घ्या. आता हे आम्ही राज्य सरकारकडे पाठवले आणि सरकारने म्हटलंच आहे गरजवंताला देऊ म्हणून. तर आता त्याच्या मागे आम्ही लागतो आहे आणि त्या संदर्भामध्ये हे सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे सगळं याचा उल्लेख करतो आहे आणि राज्य सरकारकडे सुद्धा आता आम्ही पत्र लिहिली आहेत. आणि येणाऱ्या जी आमची हे आहे डिसेंबर मधलं अधिवेशन जे राहणार आहे विदर्भातलं, त्या अधिवेशनावर मोर्चा घेऊन जाणार या 2 लाख लोक असतात. हे समजून घ्या. कारण हे बा लातो की काय म्हणतात त्याला, हे सरकार काही
सगळे माध्यम वापरावं लागतील आपल्याला. हे काही यांनी बड्या मुलाने ऐकणारं नाही आहे, लातो की भूत आहेत, बातोचे मारणार नाही आहे. तर महाराष्ट्रातला शेतकरी आज अत्यंत विदारक स्थितीमध्ये सापडलेला असताना शेतीमध्ये काम करणारे जी महत्त्वाची माणसं आहेत त्यांच्याशी यावेळी बोललं पाहिजे. आणि म्हणून सर्वांना जोडून असणारे प्रकाश भाऊ यांच्याशी बोलणं मला महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे एकाच वेळी संघटना, एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयातली याचिका, त्यांच्या वृत्तपत्रातून किंवा कॉलममधून सातत्यानं लेखन, रस्त्यावरची लढाई आणि सिपाईच्या माध्यमातून आता शासनाशी ॲडव्होकसी, अशा सर्व पातळीवर ते लढत असल्यामुळं ते नक्कीच परिणामकारक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.